नमस्कार प्रेक्षकांनो, दुहेरी माझा मित्र या मालिकेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेच अर्णवने व ईश्वरीने दोघांनी सुद्धा एकमेकाला प्रेमाची कबुली देताना काही ना काहीमध्ये अडचणी येतच आहेत. पण आज आता अर्णवनं ठरवलं आहे की ईश्वरीला सांगूनच टाकायचं की आपण तिच्यावर प्रेम करतो म्हणून. त्यामुळे त्यानं एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. त्यासाठी ते एका कॅफेमध्ये जातात. तेव्हा ते कॅफेत बसलेले असताना शेजारीच एका कपलचे वाद चालू असतात. ते ईश्वरी ऐकते आणि त्या कपलला जाऊन बोलते. त्या मुलाला म्हणते की तुमचं जर तुमच्या बायकोवर प्रेम होतं तर तिच्या मनातलं प्रेमसुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, "हे काय लॉजिक आहे? असं थोडीच असतं. मनातलं प्रेम थोडीच कळतं." पण हे ऐकून ईश्वरीला पण राग येतो. ते कपल राहते बाजूला आणि ह्या दोघांचेच वाद चालू होतात. नंतर अर्णव म्हणतो, "ठीक आहे, हे सगळं विसर." आणि तो तिला आय लव्ह यू बोलणार असतो. तेवढ्यातच ईश्वरी चिडून तिथून निघून जाते. पण आता ईश्वरी घरीच अर्णवला प्रपोज करण्याचा प्लॅन करणार आहे. पण घरी म्हणल्यावर त्याचा वास मामीला तर लागणारच. मामीला आता तिची ती पेटी मिळालेली असते. त्या निगेटिव्हवरून ती फोटोज तयार करते आणि जेव्हा ईश्वरीने प्रपोज करण्याचा प्लॅन केलेला असतो, तिने वरती पाकळ्या बांधलेल्या असतात आणि ती ट्रायल करत असते, की अर्णव सर आले की त्यांच्या अंगावर अशा पाकळ्या टाकून मी त्यांना आय लव्ह यू म्हणेन. पण ती जेव्हा ती दोरी उडते, त्यावेळेस पाकळ्यांबरोबर अर्णवच्या वडिलांचा आणि तिच्या आईचा जो फोटो असतो, जो मामीकडे असतो, ते फोटोच्या 2 ते 3 कॉपीज त्यातून खाली पडतात आणि ते ईश्वरी पाहते. तेव्हा तिला धक्काच बसतो आणि ईश्वरी म्हणते, "हा तर अर्णव सरांच्या वडिलांचा आणि आईचा फोटो. मग अर्णव सरांच्या वडिलांच्या बाबतीत जे काय झालं त्यासाठी आई जबाबदार आहे." मग तुम्हाला काय वाटतं? ईश्वरीचा सुद्धा तिच्या आईबद्दल गैरसमज होईल का? ती आईला समजून घेऊन खरं खोटं करण्याचा प्रयत्न करेल. ती तो फोटो अर्णवला दाखवेल का? आणि अर्णवने जर तो फोटो बघितला तर त्यांचं नातं टिकेल का? अर्णव ईश्वरीला समजून घेईल का? तिच्या आईचा व त्याच्या वडिलांचा जो फोटो आहे त्यामागचं खरं सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा अर्णव प्रयत्न करेल का? का ईश्वरी आणि अर्णवचे नाते इथंच संपेल व त्यांच्या दोघांच्या मनातले प्रेम दोघांच्या मनातच राहील? असे भरपूर प्रश्न आपल्याला आता पुढे पडणार आहे आणि मालिका खरं तर आता पुढे चांगली चाललेली आहे. तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.